जिससे प्यार करता है उसी को सताता है। माझं लगेज आलंच नाहीये। आय मीन द बॅग इज मिसिंग। ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय मी कुठेच गेलेली नाहीये। सो दिस इज माय मच नीडेड ब्रेक। सॉरी, पेशन्स नाहीये। मावशीला झाला बर्थडे। हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी मीरा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर। मी जस्ट गोव्यावरून परत आली आहे। बर्थडे सेलिब्रेशनसाठी मी गोव्याला गेले होते आणि गोव्याला आम्ही काय काय धमाल केली, काय काय मजा मस्ती केली ते सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय। बऱ्याचदा असंही झालंय की मजा करायच्या नादामध्ये मी व्हिडिओ शूट करायची विसरली आहे। सो मध्ये मध्ये मी फिलर्स म्हणून फोटोज पण टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्यावर कमेंट करा आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आय नो मी फार काही इंटरेस्टिंग तुमच्यासाठी घेऊन येत नाहीये या चॅनलवर, बट येस मी प्रयत्न करेन। हळूहळू शिकतेय, शिकता शिकता ग्रो होण्याचा प्रयत्न करतेय, पण मी नक्की प्रयत्न करेन की तुमच्यासाठी काहीतरी चांगला कॉन्टेंट मी घेऊन येईन। सो स्टे ट्यून टू माय चॅनल अँड वॉच दिस व्हिडिओ। आज मी खूप खुश आहे कारण माझं आजचं शूट झाल्यानंतर मी घरी सामान टाकणार आणि पळणार गोव्याला। ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय मी कुठेच गेलेली नाहीये। सो दिस इज माय मच नीडेड ब्रेक। आणि अलीकडेच माझी कुंडली भाग्य ऑफ एअर गेली आहे। सो हे माझ्या डोक्यात होतंच की दुसरा शो मिळायच्या आधी एक छोटीशी का होईना कुठेतरी ट्रिप करून येऊया, जरा चेंज तेवढाच। रंबाचा शूट सुरू आहे पण इथून घेतली आहे 4 दिवसांची सुट्टी अँड ऑफकोर्स बर्थडे पण आहे आणि मी ठरवलं होतं की हा बर्थडे काहीतरी वेगळं करेन, म्हणलं गोव्याला तरी जाऊया। एक्साइटेड। हा आमचा अक्षय आहे जो मेकअप करत नाही कधीच माझा। परेशान खूप म्हणजे त्याला काही सीमाच नाही। क्या बोल रहा है तू? इंसान जिससे प्यार करता है उसी को सताता है। बोल बच्चे नाही करणार। येस आय एम होम। रात्रीचे 11:15 वाजलेत। मला जवळजवळ 2.5 तास लागलेत घरी यायला कारण प्रचंड ट्रॅफिक होतं। मडला सॅटर्डे संडे तसंही ट्रॅफिक असतं कारण अक्सा बीचवर येणारं पब्लिक। मडला तर ट्रॅफिक होतं ते होतंच, बट हायवेवर पण खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे मी आत्ता घरी पोहोचली आणि मला साधारण 4:45ची फ्लाईट आहे। सो आय थिंक ॲटलिस्ट 2:30ला मला घर सोडलं पाहिजे। 3.5 तास आहेत माझ्याकडे ज्यामध्ये मला माझी झोप पूर्ण करायची आहे। बॅग मी पॅक कालच केली होती पण एक फायनल टच द्यायचा आहे आणि ऑफकोर्स आता 1 तासाने माझा बर्थडे सुरू होतोय। सो आय एम एक्सपेक्टिंग की फोन कॉल्स आणि मेसेजेस येतील, सो तेही अटेंड करायचे। सो या असं एक्साइटेड। ओके एक गोष्ट सांगायचीच राहिली। मी घरी पोहोचायच्या आधी माझं बर्थडे गिफ्ट घरी पोहोचलं होतं। देयर इज वन फ्रेंड ऑफ माइन हू हॅज सेंट मी दिस आणि मी घरी आले आणि वॉचमॅनने ते आणून दिलंय। छान वाटतंय, बर्थडे सुरू झालाय। क्यूट बुके। दिस इज माय फर्स्ट बर्थडे केक। हे क्यूट। हे काय? ओके एक सेकंड। वाव, दिस इज अ ग्रीटिंग कार्ड। जमाना हो गया ग्रीटिंग कार्ड देखे हुए। यू नो, कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला खूप स्पेशल फील करून देतात। सो त्यातलीच एक गोष्ट आहे।
1 वाजलाय. मी साधारण 2:30 वाजता निघणार आहे. सो आता माझ्याकडे 1.5 तासाचा वेळ आहे. तर तोवर मी हे वाचणार आहे. आणि मी पोहोचली आहे आमच्या हॉटेलवर. बाय द वे मध्ये मला पूर्वा भेटली होती, माझी फ्रेंड. ती पण आलीच होती, पण ते मी कव्हर करायची विसरले. सो मी त्याचे काही फोटोज टाकते. आम्ही एकत्र ब्रेकफास्ट केला, ब्रंच केला आणि मग मी इकडे आली आहे. या दिस इज द प्लेस. आय डोंट नो. अँड या दिस इज मी. हॅपी बर्थडे मीरा. आणि हे आमचे जिजाजी पुणेकर आलेले आहेत. पुणेकर आलेले आहेत गोव्याला. हे आणि हे सगळे रेडी झाले. आता जेवायला जायचंय. कुठे जायचं याच्यावर गहन चर्चा सुरू आहे. हा अरंबोल बीच आहे. ही आमची रूम आहे. नाईस कोझी आणि छोटीशी रूम. काय गंमत झाली माहितीये का, माझं लगेज आलंच नाहीये. आय मीन द बॅग इज मिसिंग. सो आता त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि आता असं कळलंय की ती बॅग दिल्ली एअरपोर्टला गेली आहे. आता तिथून ती इकडे गोव्याला ते पाठवणार आहेत. सो विच विल टेक ॲटलिस्ट 24 hours. पण फॉर्च्युनेटली माझ्या हँडबॅगमध्ये मी एक जोडी कपडे ठेवले होते, त्यामुळे माझ्याकडे काहीतरी आहे घालायला. नाहीतर आय डोंट नो माझं काय झालं असतं उद्यापर्यंत. सो आय होप ॲटलिस्ट उद्या सकाळपर्यंत तरी माझी बॅग परत येईल. खूप दिवस माझी इच्छा होती की हे मला स्वतःला घ्यायचं होतं गिफ्ट. फायनली मी यावर्षी ते घेतलेलं आहे. हा यावेळेचा बर्थडे माझ्यासाठी जरा स्पेशल आहे. आणि मी ठरवलं होतं की यावेळेचा बर्थडे जोरात करायचा, कारण मी 40 कंप्लीट झाली. 40. I'm not at all on a saving mode. Wow. Priya? My diamond ring. बऱ्याच दिवसांपासून सेविंग केलं होतं हे घेण्यासाठी. सॉरी, पेशन्स नाही आहे. सो या Rings and I, India's first ever designer diamond ring studio. इथे रिंग्सच मिळतात, बाकी नाही. ओके. And because every diamond ring tells a story. त्याच्या मागे पण एक स्टोरी ना. मला खूप दिवस घ्यायच्या होत्या आणि त्याच्यासाठी मी सेविंग केलं आणि फायनली मी त्यांच्याकडनं कस्टमाइज करून दिलं. Blue turtle. Hi. Happy birthday to you. Happy birthday.
birthday to you. Happy birthday, dear Ayush.